लातूरमध्ये अद्यापही घरगुती गॅसचा पुरवठा जो आहे तो सुरळीतपणे होत नाही आणि त्यामुळं ग्राहकांनी लांबच लांब रांगा जे आहेत ते गॅस वितरण जी काही कंपनी आहे किंवा ज्या एजन्सी आहेत त्याच्या बाहेर लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। लातूरमध्ये ही गर्दी होते आहे दररोज गॅस वितरण एजन्सीच्या बाहेर आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं ग्राहक आणि नागरिक जे आहेत ते गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लावताना आपल्याला पाहायला मिळतात। साधारणतः लातूर जिल्ह्यामध्ये 44 गॅस एजन्सीज आहेत ज्यांच्यामार्फत पुरवठा केला जातो। लातूर जिल्ह्यातल्या लातूर शहरासह 20,000 ग्राहकांना किंवा नागरिकांना दररोज गॅसचा पुरवठा जो आहे तो करण्यात येतो। मात्र आता सध्या जर परिस्थिती लक्षात घेतली तर बुकिंग जी आहे ती सुरळीतपणे होत नाही, त्यामुळं नागरिकांमध्ये कुठेतरी एक चिंता व्यक्त करण्यात येते आणि सरळ सिलेंडर घेऊन जे आहेत ते नागरिक एजन्सी बाहेर रांगा लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून हीच स्थिती आहे। मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत ते रांगा लावताना पाहायला मिळतात। तासनतास ताटकळत बसावं लागतं नागरिकांना आणि साधारणतः 4 ते 5 तासांनंतर कुठेतरी नंबर येतो आणि एखादा सिलेंडर मिळतो, अशा प्रकारची स्थिती आहे। कमर्शियल गॅसचा तुटवडा देखील लातूरमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याचा परिणाम जो आहे तो अनेक व्यवसायांवर आणि हॉटेल इंडस्ट्रीवर होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि एकूणच जर लक्षात घेतलं आपण तर नागरिक अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तासनतास रांगेमध्ये नागरिकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा काय परिस्थिती झाली, सकाळी किती वाजल्यापासून आलात तुम्ही? साहेब, सकाळी मी 7:30 वाजता इथं पोहोचलो आहे। माझ्यासह सर्व सहकारी आम्ही 7:30ला इथं पोहोचलो आणि त्यानंतर आतमध्ये असं झालं आहे तिकडंच कोण पावती ती पुस्तक जास्त काय समजा ह्याप्रमाणे जे आहे आमचं कार्ड, एक कार्ड डायरेक्ट घेणार आणि तिकडंच मॅनेजमेंट काय असेल ते असेल, म्हणजे रांग तशीच राहते आणि मग तिकडे ओळखीनं कार्यक्रम चालू आहे। ती कुठे गेले मग ते तुम्ही किती वाजता बोलवा? 2 तास झालं मला येऊन। काय लाईनला लावले, 9 तारखेला बुकिंग केलेलं आहे, अजून मिळालं नाही, आता इथं मिळणार आहे। आता म्हणजे बुकिंग सुरळीत होत नाही, घरपोच सेवा मिळत नाही। घरपोच सेवा तर 9 तारखेपासून मिळालेली नाही। आता 9 तारखेला बुकिंग केलेलं आहे, आज आहे 17 तारीख। काय झालं बाबा, काय करता तुम्ही? मी रिक्षा चालवतो। रिक्षा चालवता? सायकल रिक्षा। सिलेंडर आलो, सकाळी आलोपासून वारीनं वाट बघालो, इकडेच घेऊन आले पासबुक आणि इकडे लाईनला लोक तसे। कधी बुकिंग केली होती तुम्ही? बुकिंग करून मी 9 तारखेला बुकिंग केलेले। 9 तारखेला बुकिंग केली, मात्र सिलेंडर मिळालं नाही। किती वाजल्यापासून रांगेत थांबलात? इथं 10 वाजल्यापासून। म्हणजे ही परिस्थिती आहे लातूरमध्ये। माझी बुकिंग ही 10 तारखेची आहे आणि मला गॅससाठी ड्युटीला रजा द्यावी लागली आणि रजा देऊन मी गॅससाठी आलो। सण आहे समोर, गॅस वेळेवर मिळत नाही, जवळपास 8-10 दिवस झालं आणि काही लिंक नाही, शिस्तता नाही याच्यात आणि ही कृत्रिम आहे। काय करता तुम्ही, कोणती नोकरी करता? मी शिक्षक आहे आणि मला गॅससाठी आता सण आहे मी माझा 2 दिवसावरती, त्याच्यामुळं मला नावेला स्थव यावं लागलं। मी संपर्क केला, स्वस्त गॅसशी संपर्क केला। एकूण जर लक्षात घेतलं आपण तर काम बुडवून, म्हणजे नोकरी असेल तर तिथे रजा घेऊन काही विद्यार्थीसुद्धा आहेत की ज्यांना म्हणजे शाळा कॉलेज बुडवून गॅसच्या रांगेमध्ये राहावं लागतं। आपण जर पाहिलं तर ही मोठी गर्दी जी आहे ती गॅस वितरण एजन्सीच्या बाहेर होत असताना पाहायला मिळते। प्रसंगी वादविवाद होतात, भांडणंही होतात रांगेमध्ये आणि अशा प्रकारची स्थिती जी आहे ते लातूरमध्ये सध्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गॅसचे जे काही सुरळीत वितरण आहे ते अद्यापही सुरू नसल्यामुळं नागरिक तासनतास रांगेत उभे असले आपल्याला पाहायला मिळतात। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।